श्री स्वामी समर्थ। उद्या बुधवार अधिक मासातील कमला एकादशी आहे आणि या दिवशी तुळशीजवळ फक्त एक विशेष वस्तू ठेवली तर विवाहात येणारे सर्व प्रकारचे अडथळे दूर होऊन 7 दिवसात लग्नासाठी स्थळ येऊ लागतात। इतका हा उपाय प्रभावी आहे असं आपल्या शास्त्रात सांगितलं आहे। विशेष म्हणजे हा उपाय इतका साधा आहे की कोणतीही व्यक्ती घरी सहज करू शकते। अनेक घरांमध्ये मुलामुलींचे विवाह जुळत नाहीत, चांगली स्थळं येतात पण शेवटच्या क्षणी काही ना काही अडथळा येतो। कधी आर्थिक कारणं, कधी ग्रहदोष, तर कधी वाढलेलं वय, अशा अनेक समस्या असतात ज्यामुळे विवाह जुळत नाहीत। अशा वेळी अधिक मासातील कमला एकादशीला केलेला हा उपाय खूप प्रभावी मानला जातो। जर तुमच्या घरातील मुलाचा किंवा मुलीचा विवाह जुळत नसेल तर हा उपाय तुम्ही करायलाच हवा। ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो, तुमचा येणारा प्रत्येक दिवस सुखात, ऐश्वर्यात आणि निरोगी जाओ अशी मी स्वामींच्या पवित्र चरणी मनापासून प्रार्थना करते। सध्या अत्यंत पवित्र विष्णूंचा परमप्रिय असणारा पुरुषोत्तम मास म्हणजेच अधिक मास सुरू आहे। म्हणतात ना, अतिथी देवो भव, तसाच हा अधिक मास म्हणजे आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी ईश्वराने दिलेली एक सुवर्ण संधी आहे। आणि याच अधिक मासाच्या शुक्ल पक्षातील एकादशीबद्दल आज आपण अगदी सविस्तर, शास्त्रोक्त आणि सोप्या भाषेत बोलणार आहोत। ही एकादशी साधीसुधी नाही तर अत्यंत दुर्मिळ, अलौकिक आणि तितकीच महत्त्वाची आहे। या एकादशीचे नियम, तिची अनोळखी पूजा पद्धती आणि अगदी स्नान करण्याची विधी सुद्धा इतर सर्व एकादशींपेक्षा अगदी वेगळी, भिन्न आहे। आपल्या सनातन धर्मातील पुराणात असं स्पष्ट म्हटलं आहे की या अधिक मासाच्या एकादशीचं व्रत श्रद्धेने केल्याने मिळणारं पुण्य हे वर्षभरातील इतर एकादशींच्या तुलनेत शेकडो करोडो पटीने अधिक असतं। संसारातील सर्व दुःख, दारिद्र्य दूर करून अंतिम मोक्ष देणारी ही तिथी आहे। अधिक मासात येणारी कमला एकादशी ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना अतिशय प्रिय मानली जाते। या दिवशी केलेली प्रार्थना, जप, दान आणि उपाय खूप लवकर फल देतात असं मानलं जातं। विशेष म्हणजे विवाहात अडथळे येत असतील तर या दिवशी तुळशीची पूजा खूप महत्त्वाची असते, कारण तुळस ही फक्त एक वनस्पती नाही, तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास मानला जातो आणि जिथे लक्ष्मीचा आशीर्वाद असतो तिथे घरात मंगल कार्य लवकर घडतात। अनेक आईवडील आज एकाच चिंतेत असतात, मुलगी चांगली आहे, शिक्षण चांगलं आहे, स्वभाव चांगला आहे, पण विवाह काही जुळत नाही। काही ठिकाणी मुलांच्या बाबतीतही हेच दिसतं, सतत स्थळं येतात आणि निघून जातात। घरात तणाव वाढतो, मनात भीती बसते। काही लोक तर चुकीचं काहीतरी झालंय का असा विचार करू लागतात। पण आपल्या शास्त्रात अशा अडचणींसाठी काही सात्विक उपाय सांगितले आहेत। त्यातीलच हा एक अत्यंत प्रभावी उपाय मानला जातो। उद्या कमला एकादशीच्या दिवशी सकाळपासून घरात शक्य तितकं शांत आणि सात्विक वातावरण ठेवायचं आहे। भांडण, राग, अपशब्द हे टाळायचे आहेत। सकाळी लवकर उठून आंघोळीच्या पाण्यात थोडी हळद आणि गंगाजल टाकून स्नान करायचं आहे। त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे। शक्य असेल तर पिवळ्या किंवा हलक्या रंगाचे कपडे घाला, कारण हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित आहे। यानंतर देवघरात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करायची आहे। घरात तुळस असेल तर तुळशीपाशी थोडंसं पाणी अर्पण करायचं, हळद कुंकू व्हायचं आणि मनापासून एक प्रार्थना करायची, हे स्वामी, आमच्या घरातील विवाहातील अडथळे दूर करा, योग्य जोडीदार मिळू द्या, घरात मंगल कार्य घडू द्या। उद्याच्या या कमला एकादशीला संध्याकाळी जो मुख्य उपाय करायचा आहे त्यामध्ये तुळशीजवळ ठेवायची ती विशेष वस्तू कोणती आहे, ती किती वेळ ठेवायची आणि कोणत्या वेळी हा उपाय केल्याने जास्त लाभ मिळतो, याबद्दल आता आपण अगदी सविस्तर आणि सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत। संध्याकाळची वेळ या उपायासाठी अतिशय महत्त्वाची मानली जाते। विशेष करून बुधवार आणि अधिक मासातील कमला एकादशीचा योग एकत्र आला की या दिवशी केलेले उपाय खूप लवकर फल देतात असं मानलं जातं। म्हणून उद्या संध्याकाळी सूर्यास्तानंतर आणि रात्री 9:30च्या आत हा उपाय करायचा आहे। खूप उशीर करू नका, शांत मनाने आणि श्रद्धेने हा उपाय करा। आता अनेकांना प्रश्न पडेल, तुळशीजवळ ठेवायची ती वस्तू नेमकी कोणती? तर या उपायामध्ये तुम्हाला एक पिवळी हळदीची गाठ तुळशीजवळ ठेवायची आहे। हो, साधी हळदीची गाठ, पण अधिक मासातील कमला एकादशीला हळदीला विशेष महत्त्व दिलं जातं, कारण हळद ही मंगल कार्याचं प्रतीक मानली जाते। विवाह, साखरपुडा, हळद समारंभ, प्रत्येक शुभ कार्यात हळदीचा वापर केला जातो। म्हणून विवाहात अडथळे येत असतील तर हा उपाय खूप प्रभावी मानला जातो। ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही,
अनेक लोक मोठमोठे उपाय करतात, पण आपल्या घरात सहज मिळणाऱ्या काही गोष्टींमध्येच खूप मोठं आध्यात्मिक सामर्थ्य असतं. फक्त श्रद्धा आणि नियम महत्त्वाचे असतात. उपाय सुरू करण्यापूर्वी सर्वात आधी देवघरात दिवा लावायचा आहे. शक्य असेल तर तुपाचा दिवा लावा. तूप नसेल तर तेलाचा दिवा लावला तरी चालेल. त्यानंतर धूप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे. घरात नकारात्मक विचार असतील तर ते मनातून काढून टाका, कारण कोणताही उपाय मनापासून केला तरच त्याचा सकारात्मक परिणाम दिसतो. यानंतर तुळशीपाशी जायचं आहे. तुळशीला हळद कुंकू वाहायचं. थोडीशी साखर किंवा खडी साखर अर्पण केली तरी खूप शुभ मानलं जातं, कारण कमला एकादशी ही माता लक्ष्मीशी संबंधित आहे आणि गोड पदार्थ अर्पण केल्याने घरात प्रेम आणि सौख्य वाढतं असं मानलं जातं. आता ती हळदीची गाठ हातात घ्यायची आहे. दोन्ही हात जोडून मनात आपल्या मुलीचं किंवा मुलाचं नाव घ्यायचं. ज्यांचा विवाह जुळत नाही त्यांनी स्वतःचं नाव घ्यायचं आणि मनापासून प्रार्थना करायची, हे भगवान विष्णू, हे माता लक्ष्मी, आमच्या विवाहातील अडथळे दूर करा. योग्य स्थळ लवकर मिळू द्या. घरात मंगल कार्य घडू द्या. यानंतर ती हळदीची गाठ तुळशीच्या कुंडीपाशी किंवा तुळशीच्या मुळाजवळ अलगद ठेवायची आहे. तुळशीला धक्का लागू देऊ नका. खूप प्रेमाने आणि श्रद्धेने ती वस्तू ठेवायची आहे आणि त्यानंतर तुळशीभोवती 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रत्येक प्रदक्षिणा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र बोलायचा आहे. मोठ्याने नाही जमलं तरी मनात म्हणा, पण श्रद्धा पूर्ण असू द्या. अनेक लोक विचारतात, खरंच एवढ्या साध्या उपायाने फायदा होतो का? पण आपल्या सनातन धर्मात श्रद्धेला खूप महत्त्व दिलं गेलं आहे. अधिक मासात केलेली छोटी पूजा सुद्धा अनेक पटीने फलदायी मानली जाते. म्हणून हा उपाय विश्वासाने करा. काही घरांमध्ये हा उपाय केल्यानंतर अचानक चांगली स्थळं येऊ लागतात. अडकलेली बोलणी पुन्हा सुरू होतात आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण होतं असं अनेक लोक सांगतात. विशेष म्हणजे हा उपाय फक्त विवाहासाठीच नाही, तर घरातील सततचे तणाव, नकारात्मकता आणि मनातील भीती कमी करण्यासाठीही शुभ मानला जातो. कारण तुळस आणि हळद या दोन्ही गोष्टींमध्ये सात्विक ऊर्जा असल्याचं आपल्या शास्त्रात सांगितलं आहे. उपाय केल्यानंतर तिथेच 2 मिनिटं शांत बसा. मोबाईल हातात घेऊ नका. फक्त स्वामींचं किंवा भगवान विष्णूंचं नामस्मरण करा. त्या क्षणी मनात जे काही दुःख आहे, चिंता आहे, ते सर्व त्यांच्या चरणी अर्पण करा. अनेक वेळा उपायापेक्षा मनाची श्रद्धा जास्त काम करते. यानंतर जी हळदीची गाठ तुम्ही तुळशीजवळ ठेवलेली आहे ती दुसऱ्या दिवशी सकाळी उचलायची नाही. अनेक लोकही चूक करतात. कमला एकादशीची रात्र पूर्ण होऊ द्यायची आहे. दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर आंघोळ करून स्वच्छ मनाने तुळशीपाशी जायचं. तुळशीला नमस्कार करायचा आणि मग ती हळदीची गाठ प्रेमाने उचलायची आहे. आता त्या हळदीच्या गाठीचं पुढे काय करायचं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. जर मुलीच्या विवाहात अडथळे येत असतील तर ती हळदीची गाठ पिवळ्या कपड्यात बांधून मुलीच्या कपाटात किंवा तिच्या उशाजवळ ठेवायची आहे. आणि जर मुलाच्या विवाहासाठी उपाय करत असाल तर ती गाठ त्याच्या कपड्यांच्या ठिकाणी किंवा देवघरात ठेवली तरी चालते. असं केल्याने विवाहातील नकारात्मक अडथळे कमी होतात असं मानलं जातं. काही लोकांना लगेच परिणाम दिसतात तर काहींना थोडा वेळ लागतो. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, उपाय करताना मनात शंका ठेवू नका. होईल का नाही असा विचार सतत केला तर मनाची शक्ती कमी होते. म्हणून श्रद्धा ठेवा. अधिक मास हा स्वतः भगवान विष्णूंचा प्रिय महिना मानला जातो. या काळात केलेली प्रार्थना व्यर्थ जात नाही असं पुराणात सांगितलं आहे. अनेक घरांमध्ये असं दिसतं की विवाह जुळण्याच्या वेळी सतत काही ना काही अडचणी येतात. कधी पत्रिका जुळत नाही, कधी बोलणी मोडतात, कधी घरात अचानक भांडणं वाढतात, तर काही वेळा कारण नसताना मनात भीती निर्माण होते. अशा वेळी घरातील सात्विकता वाढवणं खूप गरजेचं असतं. म्हणून कमला एकादशीच्या दिवशी शक्य असेल तर घरात विष्णू सहस्रनाम, रामरक्षा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप चालू ठेवा. विशेष करून विवाह लवकर यावा म्हणून या दिवशी पिवळ्या वस्तूंचं दान करणं खूप शुभ मानलं जातं. जसं की हळद, चण्याची डाळ, केळी किंवा पिवळे कपडे. गरीब किंवा गरजू व्यक्तीला श्रद्धेने दान केलं तर त्याचं पुण्य अनेक पटीने वाढतं असं मानलं जातं. अधिक मासात केलेलं छोटंसं दान सुद्धा खूप मोठं फळ देतं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, उद्या कमला एकादशीच्या दिवशी तुळशीपाशी संध्याकाळी एक तुपाचा दिवा नक्की लावा. दिवा लावताना मनात फक्त एकच भावना ठेवा, आमच्या घरात सुख, शांती आणि मंगल कार्य येऊ द्या. कारण दिव्याचा प्रकाश हा सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानला जातो. जिथे सात्विक प्रकाश असतो तिथे नकारात्मकता जास्त काळ टिकत नाही.
ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही, कारण अनेक उपाय लोकांना माहीत असतात, पण योग्य नियम आणि योग्य वेळ फार कमी लोक सांगतात. म्हणून हा उपाय श्रद्धेने आणि शांत मनाने करा. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, उपाय करताना कोणाचं वाईट मनात आणू नका. दुसऱ्याच्या संसाराचा मत्सर करू नका, कारण विवाह हा फक्त 2 व्यक्तींचा संबंध नसतो, तो 2 कुटुंबांचा आणि 2 आयुष्यांचा पवित्र मिलाप असतो. म्हणून मन शुद्ध आणि सकारात्मक ठेवणं खूप आवश्यक आहे. ज्यांच्या घरी विवाह योग अडकलेला आहे त्यांनी उद्या कमला एकादशीला शक्य असेल तर उपवासही करावा. पूर्ण उपवास नाही जमला तरी साधं सात्विक भोजन घ्या. कांदा लसूण टाळा आणि दिवसभरात जितक्या वेळा शक्य असेल तितक्या वेळा भगवान विष्णूंचं नामस्मरण करा, कारण नामस्मरणामुळे मन शांत होतं आणि घरात चांगली ऊर्जा निर्माण होते. कमला एकादशीच्या दिवशी अजून एक छोटी पण खूप महत्त्वाची गोष्ट करायची आहे. अनेक लोक मुख्य उपाय करतात पण ही छोटी गोष्ट विसरतात आणि त्यामुळे उपायाचं पूर्ण फळ मिळत नाही. उद्या रात्री झोपण्यापूर्वी तुळशीपाशी उभं राहून दोन्ही हात जोडायचे आणि मनात आपल्या विवाहाबद्दलची इच्छा स्पष्ट बोलायची. काही लोक मनातच सगळं ठेवतात, पण आपल्या शास्त्रात मनातील भावना देवासमोर व्यक्त करणं खूप महत्त्वाचं मानलं गेलं आहे. जर मुलगी स्वतः हा उपाय करत असेल तर तिने मनात चांगला, समजूतदार आणि प्रेमळ जोडीदार मिळावा अशी प्रार्थना करायची. आणि जर आईवडील मुलासाठी किंवा मुलीसाठी हा उपाय करत असतील तर त्यांनी आमच्या लेकराचं आयुष्य सुखाचं होऊ दे अशी भावना ठेवायची, कारण आईवडिलांच्या मनापासून निघालेल्या प्रार्थनेत खूप मोठी शक्ती असते. उद्याच्या दिवशी शक्य असेल तर तुळशीला कच्चं दूध आणि पाणी एकत्र करून अर्पण करा, पण खूप जास्त दूध टाकू नका. थोडंसं दूध पुरेसं असतं. त्यानंतर एक छोटासा तुपाचा दिवा लावा. यावेळी श्री विष्णवे नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणा. यामुळे घरातील विवाहाशी संबंधित अडथळे कमी होतात असं मानलं जातं. अनेक घरांमध्ये एक गोष्ट दिसते, मुलामुलींचं वय वाढत जातं आणि घरातील लोकांच्या मनात चिंता वाढते. समाज काय बोलेल, नातेवाईक काय म्हणतील, हा विचार सतत मनात सुरू असतो. पण अशावेळी घाबरून जाऊ नका. चुकीचे निर्णय घाईत घेऊ नका. योग्य वेळ आणि योग्य व्यक्ती दोन्हीही भगवान ठरवत असतात. आपण फक्त श्रद्धा आणि सकारात्मकता ठेवायची असते. अधिक मास हा साधा महिना नाही. हा महिना म्हणजे आपल्या जीवनातील थांबलेल्या गोष्टींना गती देणारा काळ मानला जातो. म्हणून अनेक लोक या काळात विवाह, नोकरी, घरातील अडचणी आणि आर्थिक समस्या दूर व्हाव्यात म्हणून विशेष पूजा आणि उपाय करतात. कमला एकादशी तर या अधिक मासातील अत्यंत पुण्यवान तिथी मानली जाते. उद्या शक्य असेल तर एखाद्या गरजू मुलीला हळद कुंकू द्या. एखाद्या सुहासिनीला छोटंसं वाण द्या. अगदी थोडंसं दिलं तरी चालेल, पण मनापासून द्या, कारण विवाहाशी संबंधित शुभ ऊर्जा वाढवण्यासाठी हे खूप चांगलं मानलं जातं. काही लोकांना मोठं दान करणं शक्य नसतं, पण देव भावना पाहतो, श्रद्धा पाहतो. आणखी एक गोष्ट, उद्या घरात रडारड, भांडण किंवा कटू बोलणं टाळा. विशेष करून संध्याकाळच्या वेळी वातावरण शांत ठेवा, कारण त्या वेळेत केलेली प्रार्थना आणि उपाय मनावर जास्त प्रभाव टाकतात. शक्य असेल तर घरात स्वामी समर्थांचा जप किंवा विष्णूंची भक्तिगीते लावा. त्यामुळे घरात सकारात्मक स्पंदन निर्माण होतात. ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही, कारण अनेक लोक फक्त उपाय सांगतात, पण त्या उपायामागची भावना, नियम आणि सात्विकता समजावून सांगत नाहीत. आणि हे समजणं खूप गरजेचं असतं. ज्यांच्या घरात वारंवार विवाह ठरून मोडत असतील त्यांनी उद्यापासून सलग 7 दिवस सकाळी तुळशीला पाणी अर्पण करायचं आणि ओम लक्ष्मी नारायणाय नमः हा मंत्र 21 वेळा म्हणायचा. हा छोटासा नियमही खूप शुभ मानला जातो. यामुळे घरातील नकारात्मकता कमी होते आणि विवाह योगाला गती मिळते असं मानलं जातं. मनात एक गोष्ट कायम ठेवा, कोणताही उपाय हा चमत्कार म्हणून करू नका. श्रद्धा, संयम आणि सकारात्मक मनाने करा, कारण प्रत्येक गोष्टीला योग्य वेळ असते. पण जेव्हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा होते तेव्हा अडकलेली कामं सुद्धा मार्गी लागू लागतात. घरात आनंदाचं वातावरण निर्माण होतं आणि अनेक दिवसांपासून थांबलेल्या शुभ गोष्टी घडू लागतात. तर मंडळी, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. ज्यांच्या घरात विवाह जुळण्यास अडथळे येत आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि स्वामींच्या कृपेवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. अशाच सात्विक आणि उपयुक्त माहितीसाठी आपल्या परिवाराचा भाग नक्की बना. श्री स्वामी समर्थ.